तर आतापर्यंत आपण फ्लोर डिपेंडन्सी वापरून SQLiteचा कोड कसा कमी करायचा ते बघितलं. आता हा लोकल डेटाबेस आहे. मग या डेटाबेसमधली माहिती सिंक्रोनाइज झाली पाहिजे तुमच्या ग्लोबल डेटाबेससोबत. ग्लोबल डेटाबेस म्हणजे तुमचा सर्व्हर साईडचा डेटाबेस. मग सर्व्हर साईडसाठी आपल्याला बॅकएंड बनवावं लागेल. सध्या हे आपण जे ॲप बनवलं होतं ते फ्रंट एंड होतं. आपल्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट करायची आहे. हे फ्रंट एंड आणि आता बॅकएंडसाठी बनवणार स्प्रिंग बूट वापरून. मग ते कसं बनवायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. मग ते आपण पटापट तसं बनवूया. पहिलं मी काय करणार, स्प्रिंग इनिशियलायझर वेबसाईटवर जाणार आणि इथे डिपेंडन्सीज ॲड करणार. प्रोजेक्ट इथे मॅवन सिलेक्ट करायचा, लँग्वेज जावा, स्प्रिंग बूटचं व्हर्जन जे आहे ते, आणि प्रोजेक्टला नाव देतो मी बॅकएंड क्रूड असं नाव देतो, क्रिएट रीड अपडेट डिलीट असं. आणि इथे जार वॅरमध्ये वॅर करायची आणि JDKचं व्हर्जन तुमच्याकडे जे कुठलं इन्स्टॉल असेल त्यानुसार तिथे सिलेक्ट करायचं. जावा याच्यात कुठे नाही आहे इन्स्टॉल असणार. जावा फोल्डर कुठे गेला? तेवीस व्हर्जन आहे इन्स्टॉल केलेलं. त्यासाठी मी इथे 23 सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे डिपेंडन्सीज कुठल्या कुठल्या लागणार त्या मी करतो. पहिलं म्हणजे वेब लागणार, त्याच्यानंतर रेस्ट रिपॉझिटरी, त्यानंतर JPA, त्यानंतर MySQL. पुढे जाऊन आपण रिअल टाईम हे करणार सिंक्रोनायझेशन, त्याच्यासाठी वेब सॉकेट लागणार, ती आताच घेऊन ठेवतो. अजून लंबक डिपेंडन्सी लागणार, पण कधी कधी ती लंबक डिपेंडन्सी चालत नाही, पुन्हा पुन्हा आपल्याला कंपाईल करावा लागतो कोड. त्याच्यासाठी मी नॉर्मलीच कन्स्ट्रक्टर वगैरे मॅन्युअली करतो क्रिएट, त्याला काय वेळ लागत नाही. मग हे झाले. अजून काय राहिलं याच्यातलं? एवढेच होते ना. मग आता मी जनरेट बटनला क्लिक करतो. हा फोल्डर आहे तो एका सुरक्षित जागेवरती नेतो. एक्स्ट्रॅक्ट करतो आणि हा फोल्डर आहे तो इंटेलिजेमधून ओपन करतो. इथे इंटेलिजे ओपन विथ इंटेलिजे असा ऑप्शन नसेल तर काय करावं लागेल, हा वाला पास तुम्हाला कॉपी करावा लागेल आणि इंटेलिजेमधून तुम्हाला तो ओपन करावा लागेल. इंटेलिजेमध्ये फाईल, न्यू, प्रोजेक्ट फ्रॉम एक्झिस्टिंग सोर्सेस, आणि इथे तो पाथ मी पेस्ट करणार. आताचा पेस्ट केला की ओके करणार. आम्हाला काहीतरी वेगळं आलं, परत करूया. फाईल सॉरी न्यू येणार नाही, हा फाईल ओपन, आणि ओपनमध्ये जाऊन तो पाथ पेस्ट करायचा आणि ओके. कुठे पाहिजे, दिस विंडो की न्यू विंडो? तर दिस विंडो. मग इथे pom.xml मधली एक लाईन असते, ते काढून टाकायला तुम्हाला सांगितलेली, ती म्हणजे हा प्रोव्हाइडेड शब्द मिळतो ती लाईन, आणि त्यानंतर पुन्हा लोड करायचा. हे जर काय आलं, तुमचा मायक्रोसॉफ्टचा डिफेंडर अँटीव्हायरस असतो इनबिल्ट, तो या प्रोजेक्टवरती काय अफेक्ट करू शकतो. त्याच्यात येस नो काही ऑप्शन केला तरी काही फरक पडत नाही. मग इथे मी चेंज केला कोडमध्ये, त्यामुळे मॅवनमध्ये जाऊन इथे रिलोड करणार, म्हणजेच काही सिंक करणार. आणि इथे मी पॅकेजेस बनवायला घेतो आहे. जावामध्ये एक असणार पॅकेज एंटिटी, दुसरं असणार, हे कुठे पॅकेज बघा खाली क्रिएट झालं आहे जावामध्ये करताना. जावाच्या आतमध्ये हा वाला जो फोल्डर आहे ज्याच्यामध्ये तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव बॅकएंड क्रूड आहे, मग बॅकएंड क्रूड ॲप्लिकेशन या नावाची जी फाईल आहे जावा फाईल, तिथे बनलं पाहिजे. मग या फोल्डरला राईट क्लिक करतो आणि इथे
पॅकेजेस बनवतो, एंटिटी, रिपॉझिटरी, कंट्रोलर, बस झाले. एंटिटीमध्ये एम्प्लॉई क्लास बनवतो. आता इकडे लक्ष द्या, याच्यातली जी एंटिटी आहे तिथे काय आय डी, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी आहे, तशी मला इथे सुद्धा बनवावी लागेल. हे एवढं झाल्यानंतर अजून मला आता याच्यात काय करावं लागेल, तर हा वाला जो आय डी असतो म्हणजे काय, एम्प्लॉईचा आय डी, तो कधी जनरेट झाला पाहिजे, सर्व्हरवरती जाऊन जनरेट झाला पाहिजे. कारण प्रत्येक डिव्हाइसमध्ये 1, 2, 3 इथूनच सुरुवात होणार, बरोबर ना. मग एका स्टुडंटने, एका युजरने एक एम्प्लॉई क्रिएट केला, फर्स्ट टाइम जो एम्प्लॉई क्रिएट करतो त्याचा आय डी 1 असणार, आणि दुसऱ्या युजरने सुद्धा त्याच वेळेला एम्प्लॉई क्रिएट केला तर त्याचा सुद्धा आय डी 1 असणार. मग दोघांची आय डी सर्व्हरवरती काय एकाच नावाने स्टोअर होणार का, नाही, कॉन्फ्लिक्ट होणार. म्हणून हा जो आय डी आहे तो कुठे डिसाईड होणार, सर्व्हर साईडला डिसाईड व्हायला पाहिजे, कळलं. म्हणजे बाय डिफॉल्ट आपण आता काय करणार, क्लायंट साईडचा आय डी आहे तो आपण नल ठेवणार. क्लायंट साईडचा हा जो बाय डिफॉल्ट आय डी असणार तो नल ठेवणार, समजलं. आणि मग क्लायंट साईडला जी काही रेकॉर्ड आपण ऑफलाईन असताना स्टोअर होणार एसक्यूलाइटमध्ये, तेव्हा प्रायमरी की कोणाला देणार, त्याच्यासाठी मी एक एक्स्ट्रा कॉलम बनवतो इकडे क्लायंट साईडला, ज्याला नाव देतो रो आय डी. याला नाव काय देतो, रो आय डी. हा रो आय डी म्हणजे काय, इथे 1, 2, 3, 4 जे काय रो बनणार त्यांचा आय डी, तो रो आय डी म्हणजे एम्प्लॉईचा आय डी नव्हे. एम्प्लॉईचा आय डी कुठे जनरेट होणार, सर्व्हर साईडला गेल्यानंतर, कळलं. एम्प्लॉईचा आय डी आहे तो सगळ्यामध्ये काय असणार, इथे एम्प्लॉईचा आय डी 555 असेल, यशस्वी नावाच्या एम्प्लॉईचा आय डी जर 555 असेल तर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये सुद्धा तो 555च असणार. मग तो ज्या डिव्हाइसमध्ये ज्या ठिकाणी स्टोअर होणार तो रो आय डी वेगळा असेल, पण आय डी कॉमन असला पाहिजे सगळ्या डिव्हाइसमध्ये, कळलं. रो आय डी काय रिप्रेझेंट करतो, इथे ज्या ऑर्डरने सेव्ह होतं ऑफलाईन असताना तो रो आय डी, कळलं. काहीतरी प्रायमरी की असली पाहिजे प्रत्येक टेबलला, म्हणून मी तो काय केला, रो आय डी नावाचा एक्स्ट्रा कॉलम बनवला. ह्या रो आय डीचा आणि सर्व्हरच्या आय डीचा काही संबंध नाही. हा जो रो आय डी आहे तो लोकली स्टोअर करण्यासाठी वापरतो, समजलं. त्याच्यानंतर आणखी काय मी फील्ड वाढवणार इथे, तर जेव्हा समजा आपण एखादा रेकॉर्ड डिलीट करतो, इथून डिलीट करतो, इथून समजा मी डिलीट केलं एखादा रेकॉर्ड माझ्या डिव्हाइस, माझ्या मोबाईलवरून, आणि त्यावेळी यशस्वी ऑफलाईन होती, कळलं. आणि मग जेव्हा यशस्वी ऑनलाईन येणार तेव्हा तिला कसं कळणार की कुठलं रेकॉर्ड डिलीट झालं, सर्व्हरवरती काहीतरी असलं पाहिजे ना पुरावा डिलीट झाल्याचा. मग काय केलं जातं, तर ॲक्च्युली जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपवरून एखादा मेसेज डिलीट करता तेव्हा तो सर्व्हरवरून डिलीट होत नाही, तर काय होतं, त्या ठिकाणी एक कॉलम असतो एक्स्ट्रा जो डिलीट झाला की नाही एवढं फक्त दर्शवतो. जर डिलीट झाला तर त्याची व्हॅल्यू ट्रू किंवा 1 असते, जर डिलीट नाही झाला तर त्याची व्हॅल्यू फॉल्स किंवा 0 असते. जर तो डिलीट ट्रू असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तो मेसेजचं टेक्स्ट दिसत नाही, त्याच्याऐवजी हिरवं दिसतं, ते चौकोनी दिसतं, दिस मेसेज वॉज डिलीटेड असं, बरोबर ना. ते त्या ठिकाणी दिसतं त्या टायमिंगला, म्हणजे काय, तो मेसेज ॲक्च्युली डिलीट झालेला नाही, पण त्याचं फक्त वरचं टेक्स्ट आहे ते आपल्यापासून हाईड केलेलं आहे, असा त्याचा अर्थ. म्हणजे ॲक्च्युली डिलीट होत नाही सर्व्हरवरून. मग त्या डिलीटेडची व्हॅल्यू जी ट्रू होती ती फॉल्स केली की पुन्हा आपल्याला तो दिसणार, मेसेज रिट्राईव्ह होऊन दिसणार. मग आपण सुद्धा तसंच करणार, परमनंटली तो रो आहे किंवा एम्प्लॉई आहे तो डिलीट करणार नाही, फक्त एक फील्ड इथे ठेवणार आपण डिलीटेड, याची व्हॅल्यू 0 असेल तर तो डिलीटेड नाही, बाय डिफॉल्ट 0 असणार. आणि जेव्हा आपण डिलीट करणार त्याला स्वाईप करून तेव्हा फक्त इथे व्हॅल्यू त्याची 1 करणार, ॲक्च्युली सर्व्हरवरून डिलीट करणार नाही. मग ज्या ज्या कॉलममध्ये आपण सिंक्रोनाइज करणार तेव्हा डिलीटेडची व्हॅल्यू 1 झालेली आहे तो एम्प्लॉई आपण इकडे डिस्प्ले करणार नाही, पण तो डिव्हाइसमध्ये स्टोअर्ड असणार, समजलं. मग इथे आपण काय वाढवला, रो आय डी वाढवला, डिलीटेड वाढवला. आणि तिसरी गोष्ट आणखी एक मला वाढवावी लागेल शेवटची, ती म्हणजे काय,
समजा 100 रेकॉर्ड्स असतील तुमच्या मोबाईलमध्ये हां, आणि 100 रेकॉर्ड्स असतील सर्व्हरमध्ये, सगळीच्या सगळी सर्व्हरवरती रेकॉर्ड्स आहेत तेवढी तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड्स आहेत. आणि तुम्ही समजा ऑफलाईन गेलात आणि दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने 5 रेकॉर्ड ॲड केली, ती सर्व्हरला स्टोअर झाली. आता टोटल रेकॉर्ड सर्व्हरवर किती होणार? 100 + 5 105 होणार. मग तुमच्या मोबाईलमध्ये सध्या किती आहेत? 100च आहेत. आणि आता तुमचा मोबाईल ऑनलाईन येतोय. मग जेव्हा तुमचा मोबाईल ऑनलाईन येतोय तेव्हा 1 पासून 105 पर्यंत सगळीच्या सगळी 100 + 5 सगळी रेकॉर्ड तुम्ही डाउनलोड करत बसणार का? नाही. तर काय करणार? त्याच्यातली फक्त पुढची 5 आहेत नवीन ॲड झालेली, तीच मला पाहिजेत ना. मग ती तुम्ही कशी डिटेक्ट करणार? तर टाइम स्टॅम्प वापरून करू शकतो, किंवा प्रत्येक रोला, प्रत्येक रेकॉर्डला जे सर्व्हरवरती स्टोअर होते त्याला आपण एक नंबर देऊ शकतो. पहिल्या रेकॉर्डला 1 2 3 4 असं. मग जेव्हा आपण अपडेट, इन्सर्ट किंवा डिलीट करू तेव्हा तो नंबरचा सिक्वेन्स आहे एकने वाढणार. कसं ते दाखवतो. मग त्याच्यासाठी मी इथे काय करतो, टाइम स्टॅम्प नावाचा कॉलम बनवू शकतो, किंवा इंडेक्स नंबर असं काहीतरी तुम्ही बनवू शकता. तर मी इथे काय करतो, TS म्हणून लिहितो. हा नल असू शकतो म्हणून मी इथे त्याला क्वेश्चन मार्क देतो. आणि आता याला मॅच होणारा इथे कन्स्ट्रक्टर बनवतो. कळलं? मग आता असंच सेम मी काय करणार, बॅकएंडला सुद्धा बनवणार. काय काय वाढवलं मी? इंट डिलीटेड, त्यानंतर अजून काय वाढवलं? टाइम स्टॅम्प, अजून काय? रो ID. आता मी इकडे काय करणार, एंटिटी ॲनोटेशन देणार, म्हणजे एम्प्लॉई नावाच्या डेटाबेसमध्ये टेबल बनणार. याला ID ॲनोटेशन देणार, म्हणजे याची प्रायमरी की बनणार. मग ती प्रायमरी की ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. हे सगळं सेट केलं, इथपर्यंत कळलं. त्यानंतर कन्स्ट्रक्टर वगैरे क्रिएट करतो. लंबक डिपेंडन्सी ॲड केली तर कन्स्ट्रक्टर वगैरे मॅन्युअली करायची गरज नाही. पण काय होतं, कधी कधी कंपाईल इथून मॅन्युअली करावं लागतं, कधी कधी कंपायलरचा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी ते मॅन्युअली करतो इथे. हा काय झाला? पॅरामीटरवाला कन्स्ट्रक्टर. आता पॅरामीटर नसणारा कन्स्ट्रक्टर करतो. हा पॅरामीटर नसणारा कन्स्ट्रक्टर झाला. त्यानंतर गेटर सेटर मेथड बनवतो आणि एक टूस्ट्रिंग मेथड बनवतो. हे काम लंबक डिपेंडन्सी फक्त 4 ॲनोटेशनमध्ये करून टाकते. तर एम्प्लॉई आपला बनला. मग इथे ह्या जशा मेथड आपण बनवल्या लागणाऱ्या, तशाच हा जो डेटा आहे तो इकडे क्लायंट साईडला कसा रिट्राय होणार? जेसॉन ऑब्जेक्टद्वारे रिट्राय होणार. त्याच्यासाठी आपल्याला टू जेसॉन आणि फ्रॉम जेसॉन अशा मेथड बनवाव्या लागतील. जेसॉन ऑब्जेक्ट कसं असतं? की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये. मग की असते ती स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असते, व्हॅल्यू असते ती डायनॅमिक असू शकते. आणि हा रिटर्न काय करणार? तर एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट हा कन्स्ट्रक्टर मी इथे कॉल करणार. याच्यात पहिला ID, जेसॉन ऑब्जेक्टचा ID हा इथे. त्याच्यानंतर इथे रो ID घेऊया, रो ID. त्यानंतर इथे ID. हे आहेत ते याच सिक्वेन्सने घ्यायचे आता सगळे. रो ID, त्यानंतर नेम, त्यानंतर डेजिग्नेशन, त्यानंतर सॅलरी, त्यानंतर डिलीटेड, आणि त्यानंतर TS. ते काय राहिलं बघूया.
एम्प्लॉई डॉट फ्रॉम जेसॉन. ओके, ही फ्रॉम जेसॉन मेथड आहे. तशीच टू जेसॉन. फ्रॉम जेसॉन मेथड काय करणार, सर्व्हरवरून येणारा असणार डेटा तो जेसॉन ऑब्जेक्टमध्ये असणार, त्याचं रूपांतर एम्प्लॉईमध्ये करणार. आता उलटं करायचं आहे, इथल्या एम्प्लॉईचा डेटा जेसॉनमध्ये करायचा आहे आणि सर्व्हरला पाठवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण दुसरी मेथड बनवलेली कुठली, टू जेसॉन म्हणून. ती टू जेसॉन नावाची मेथड काय करणार, जेसॉन ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करणार. म्हणून त्याचं रिटर्न टाईप काय, मॅप ऑफ स्ट्रिंग कॉमा डायनामिक. ही रिटर्न काय करणार, एक जेसॉन ऑब्जेक्ट रिटर्न करणार. सुटसुटीत दिसावं म्हणून असं खाली खाली लिहितो. आय डी नेम डेजिग्नेशन, स्पेलिंगमध्ये चूक होऊ शकते, कॉपी पेस्ट करतो. डेजिग्नेशन सॅलरी. रो आय डी सुद्धा आहे ना, रो आय डी आय डी नेम डेजिग्नेशन सॅलरी. त्यानंतर डिलीटेड आणि TS. झालं. सर्व्हर आणि क्लायंट दोन्ही साईडच्या आपण या एंटिटी बनवून ठेवल्या. त्यानंतर पुढची स्टेप आहे ती रिपॉझिटरी बनवायची. रिपॉझिटरीसाठी आपण इकडे इंटरफेस घेतो, याला नाव देतो EMP रिपॉझिटरी. ही एक्सटेंड करते, इनहेरिट करते JPA रिपॉझिटरीला. कोणासाठी बनवतो आहे आपण, ही एम्प्लॉईसाठी. आणि एम्प्लॉईच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप काय, एम्प्लॉईच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप लॉंग आहे म्हणून इथे लॉंग दिला. याच्या डोक्यावरती ॲनोटेशन देतो रिपॉझिटरी. आता इथे मला एक मेथड बनवावी लागेल. ती मेथड काय बनवणार, तर आता ती मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी 100 रेकॉर्ड होती आणि तुम्ही ऑफलाईन असताना कोणीतरी 5 रेकॉर्ड ॲड केली. मग तुम्हाला लेटेस्ट 5 रेकॉर्ड कसे मिळणार, तर तुम्ही जेव्हा ऑफलाईन गेलेलात तेव्हा 100वर रेकॉर्ड किती वाजता ॲड झालेलं तो टाईम स्टॅम्प असणार, बरोबर, किंवा त्या रेकॉर्डचा युनिक ID असणार. मग त्या टाईम स्टॅम्पच्या नंतर जी रेकॉर्ड ॲड झालेली आहे तीच मला पाहिजे आहेत, बरोबर ना. मग त्याच्यासाठी मी हा TS टाईम स्टॅम्प घेतलेला आहे, कळलं. मग टाईम स्टॅम्पची व्हॅल्यू ग्रेटर दॅन तुमचा लोकल टाईम स्टॅम्प मॅक्झिमम असणारा. तुमच्या डिव्हाइसमध्ये 100वर रेकॉर्ड समजा किती वाजता, 2:30 वाजता ॲड केलेलं आणि मग तुम्ही ऑफलाईन गेलात आणि 4 वाजता ऑनलाईन आलात. मग 2:30 वाजता 2:30 ही व्हॅल्यू तुम्हाला कशी मिळणार, तर तुमच्या लोकल डेटाबेसमधल्या TSची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार, 2:30 असणार. लेटेस्ट रेकॉर्ड किती वाजता झालेलं, 2:30 वाजता स्टोअर झालेलं तुमच्या लोकल डेटाबेसमध्ये म्हणजे SQLiteमध्ये. मग 2:30च्या नंतर रेकॉर्ड कुठली ॲड झालेली आहे ती मला कशी मिळणार, TSची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2:30, कळलं. मग TSची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2:30, मग तसं मला इथे एक फंक्शन बनवावं लागेल ना, जे काय रिटर्न करणार, जे लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करणार. लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करतं. लिस्ट म्हणजे कुठे आहे ती, java.util.list. फाइंड बाय मी आता इथे जसे क्वेरीचे शब्द टाकणार त्यानुसार ऑटोमॅटिक तो क्वेरी मारणार. फाइंड बाय TS नावाचा कॉलम, हां, अशी रेकॉर्ड फाइंड कर ज्यांचा TS फाइंड बाय TS ग्रेटर दॅन, ज्यांच्या TSची व्हॅल्यू ग्रेटर दॅन आहे. कोणापेक्षा, तो पॅरामीटर इथे टाकायचा आपण. आता हा TS म्हणजे कोण असणार, तुमच्या क्लायंट साईडकडून येणार 2:30, कळलं ना. 2:30 वाजता तुमचा मॅक्झिमम TS होता. टाईम स्टॅम्प तुमच्या लोकल डेटाबेसमधला 2:30 होता मॅक्झिमम टाईम स्टॅम्प. मग त्याच्यानंतर ग्रेटर दॅन 2:30, मग 2:30च्या नंतर जेवढी रेकॉर्ड ॲड झालेली तेवढीच इथे रिटर्न करणार, कळलं, आणि तीच आपण स्टोअर करणार. आता ही मेथड झाली, रिपॉझिटरीचं काम संपलं. आता कंट्रोलरमध्ये ही मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे.
इथे काय करायचं, नुसता कंट्रोलर नाही तर रेस्ट कंट्रोलर. जेवढे आपण API कॉल करणार त्यांना प्रिफिक्स लावणार /emp/. मग याच्यात पहिला आपण गेट मॅपिंगची मेथड बनवूया जी /emp/ ला फायर होणार. तर इथे आपल्याला काय दिसलं पाहिजे, इथे आपल्याला ही मेथड कॉल करायची आहे, ही वाली, म्हणजे लेटेस्ट रेकॉर्ड आपल्याला पाहिजे आहेत. काय रिटर्न करणार आपण, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करणार. गेट न्यू एम्प्लॉई, काही इथे नाव देऊ शकता, गेट न्यू एम्प्लॉई किंवा गेट लेटेस्ट एम्प्लॉई, गेट अपडेट्स, काही पण नाव तुम्ही इथे देऊ शकता. ते लिस्ट इम्पोर्ट करतो java.util. आणि आता ह्या एम्प्लॉई रिपॉझिटरीचं वरती ऑब्जेक्ट बनवून ठेवतो इथे क्लास लेवलला, जे मला ऑटो वायर्ड करावा लागेल. emp report डॉट हे आताचं आपण बनवलेलं फंक्शन. मग आता याला मी काय करणार, ती व्हॅल्यू पास करणार. मग ती व्हॅल्यू कुठून येणार, मॅक्झिमम टाईमची क्लायंट साईडकडून. मग आपण ती व्हॅल्यू जर या URL मध्ये एक्सपोज करायची नसेल तर आपण गेट मॅपिंग ऐवजी पोस्ट मॅपिंग वापरू शकतो. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती तिकडून येणार. आणि हे जे काही JSON ऑब्जेक्ट असणार याच्या आतमध्ये असणार ती व्हॅल्यू. मॅक्झिमम टाइम स्टॅम्प किंवा मॅक्स TS असं लिहूया. मॅक्स TS इज इक्वल टू JSON ऑब्जेक्ट डॉट गेट TS किंवा मॅक्स TS जे काय असेल ते. म्हणजे स्ट्रिंगचं रूपांतर त्याने लॉंगमध्ये केलं. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती मी इथे पास करणार. आणि याचा जो रिझल्ट आहे तो पाठवून देणार इकडे. मग हे मला असे अपडेट्स मिळणार. आणि एखादा एम्प्लॉई मला जर सेव्ह करायचा आहे तर त्याच्यासाठी मी मेथड बनवतो पोस्ट मॅपिंग /save. इथे काय रिटर्न करणार, सेव्ह झालेला एम्प्लॉई रिटर्न करणार. सेव्ह एम्प्लॉई EMP. इथे एनोटेशन घेतो रिक्वेस्ट बॉडी JSON फॉर्ममध्ये येणार एम्प्लॉई म्हणून. आणि रिटर्न काय करणार, एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह आणि वरून येणारा एम्प्लॉई सेव्ह करणार. मग आता जेव्हा हा तिकडून क्लायंट साईडकडून जेव्हा एम्प्लॉई येतो तेव्हा त्याचा रो ID ची आपल्याला गरज आहे का, नाही. कारण याचा रो ID आणि दुसऱ्या डिव्हाइसवरचा रो ID वेगळा असू शकतो. म्हणून त्याचा जो रो ID आहे EMP डॉट सेट रो ID, त्याचा रो ID नल करून टाकतो. आणि तो जो काय एम्प्लॉई आहे तो सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर त्याला नवीन ID मिळणार, रो ID वेगळा आणि ID वेगळा. आणि तो नवीन ID मिळालेला एम्प्लॉई तिकडे रिट्राईव्ह होणार. हां, आणि काय करायचं आहे, तो रो ID मिळणार आणि सेव्ह करताना काय त्याला नवीन टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू मिळाली पाहिजे ना इथली. मग आपण टाईमस्टॅम्प ऐवजी इथे काय करणार, 1 2 3 असे नंबर देणार त्या रेकॉर्डला. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला एक्सेलमध्ये दाखवतो. इथे समजा ID, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी
हे आपलं टेबल आहे आणि याच्यामध्ये TS नावाचा सुद्धा हा कॉलम आहे. मग इथे 1 2 3 यांची ID समजा 11 12 आणि 13 आहे आणि इथे त्यांची नावं आहेत. केतकी, यशस्वी, हेडली. डेजिग्नेशन ओनर, मॅनेजर, डेव्हलपर. इथे सॅलरी आहे आणि त्यांचा टाईमस्टॅम्प म्हणजे इथे ॲक्च्युली टाईम असतो, पण त्याच्यापेक्षा जास्त एकाच वेळेला कधी कधी 2 साईडने ॲट अ टाईम रेकॉर्ड ॲड होतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. म्हणून मी इथे काय करतो, यांना युनिक नंबर देतो. म्हणजे फर्स्ट रेकॉर्ड ॲड होणार त्याला 1 नंबर, त्याच्यानंतर सेकंड रेकॉर्ड जे ॲड होणार. मग सध्या या कॉलममध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 1 + 1 2 झाली. त्याच्यानंतर समजा हे रेकॉर्ड ॲड झालं तर सध्या ह्याच्यातली मॅक्झिमम TSची व्हॅल्यू किती आहे, 2 + 1 किती आला, 3. मग त्याच्यानंतर जेव्हा नवीन रेकॉर्ड मी ॲड करायला जाणार, समजा इथे गोविंद ॲड केला, डेव्हलपर, इथे सॅलरी ॲड केली. मग ह्याला आता टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू काय होणार, कशी काढणार. टाईमस्टॅम्प कॉलममध्ये मॅक्झिमम कोण आहे, 3 आहे, + 1 4. कळलं, समजलं. मग आता समजा एखाद्याकडे ही 2 रेकॉर्ड होती मोबाईलमध्ये, त्याच्यानंतर ऑफलाईन गेला. कळलं, ऑफलाईन गेला तो, आणि जेव्हा ऑनलाईन येणार तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू किती असणार, 2 असणार, बरोबर ना. मग इथून कुठली रेकॉर्ड घेणार तो, 2 पेक्षा जास्त TSची व्हॅल्यू आहे तेवढीच रेकॉर्ड तो काय करणार, घेणार. कळलं एवढं. त्याच्यानंतर समजा काहीतरी अपडेट झालं, समजा हे 4च्या 4 रेकॉर्ड्स आहेत ते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सिंक्रोनाइज झालेले आहेत, सर्व्हरवरती आहे ती, क्लायंट साईडला ही सगळी रेकॉर्ड्स आहेत 1 ते 4 TS असणारी. आणि समजा एखादा मोबाईल ऑफलाईन गेला आणि तो मोबाईल ऑफलाईन गेल्यानंतर इथे आपण हे रेकॉर्ड अपडेट केलं, यशस्वी आहे त्या ठिकाणी आपण दीक्षा लिहिलं आणि तिची सॅलरीसुद्धा आपण चेंज केली. मग इथे काय होणार, मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू किती आहे, 4. मग इथे काय लागणार, 5. कळलं, एवढं कळलं, 5. त्याच्यानंतर काय झालं, आणखी एक एम्प्लॉई ॲड केला, रुचिक. मग आता इथे टाईमस्टॅम्प काय होणार, ह्याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 5. मग इथे काय ते लागणार, 6. कळलं, + 1 करून. मग ह्याच्यातलं समजा एखादा कोणतरी मी डिलीट केला, तर आपल्याकडे इथे डिलीटेड कॉलमसुद्धा आहे ना, इथे टाकायला विसरलो मी. इथे कॉलम ॲड कुठून करतात तो विसरायला झालं, MSCIT केलं पाहिजे. राईट क्लिक केल्यावरती यायचा ना ऑप्शन, इन्सर्ट, हां आला, डिलीटेड. हां, मग हे बाय डिफॉल्ट सगळे 0 आहेत. आणि ह्याच्यातला एक मी डिलीट केला, ह्याच्यातला कोणाला डिलीट केलं, समजा हेडलीला डिलीट केलं. मग इथे काय येणार, 1. आणि जेव्हा एखादा इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन परफॉर्म करतो तेव्हा टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू अपडेट होते. मग ह्याच्यात सध्या मॅक्झिमम कोण आहे, किती आहे नंबर, टाईमस्टॅम्प मॅक्झिमम किती आहे, 6 + 1 किती होणार इथे, 7. मगाशी जो कोणतरी व्यक्ती ऑफलाईन गेलेला तेव्हा त्याच्याकडे मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू किती होती, 4 होती, बरोबर. मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू 4 होती. मग आता तो जेव्हा ऑनलाईन येणार तेव्हा कुठली रेकॉर्ड फेच होणार, ज्यांच्या टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त आहे ते. मग 4 पेक्षा जास्त असणारे कोण, दीक्षा आणि रुचिक. मग ही 2 रेकॉर्ड्स आहेत ती त्याच्या लोकल डेटाबेसमध्ये, फ्लोर डेटाबेसमध्ये जाणार. कळलं, म्हणजे हा नवीन ॲड केलेला रुचिक हा जाणार आणि इकडे चेंज झालेला दीक्षा. कळलं ना. मग ह्या IDचा एम्प्लॉई ऑलरेडी तिकडे असणार म्हणून काय होणार, अपडेट होणार. पण या IDचा एम्प्लॉई ऑलरेडी तिकडे नाही आहे म्हणून काय होणार, इन्सर्ट होणार. समजलं. अशा प्रकारे हे टाईमस्टॅम्पची मदत होणार. म्हणजे जरी याच्यातलं काय अपडेट झालं तरी काय होणार, समजा हे रेकॉर्ड मी अपडेट केलं, दीक्षाची सॅलरी आहे ती समजा मी चेंज केली, तरी इथे किती येणार, ह्याच्यात मॅक्झिमम किती आहेत 6, तर इथे किती होणार 7. ऑलरेडी हां मॅक्झिमम किती आहेत 7 होते ना, इथे ऑलरेडी 7 होते ना, तर इथे किती येणार 8 येणार. कळलं. आणि एखादा नवीन एम्प्लॉई मी ॲड केला इथे,
तर इथे किती येणार, याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 8 आणि इथे किती येणार 9. कळलं. आणि याची जर मी सॅलरी अपडेट केली हेडलीची, ह्याला ऑलरेडी डिलीट केलं आहे ना, समजा गोविंदची सॅलरी अपडेट केली तर इथे किती येणार, किती येणार सांगा आता TS सांगा. याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती 9, मग इथे किती येणार 10. कळलं. म्हणजे लोकल डिव्हाइसमध्ये मॅक्झिमम TSची व्हॅल्यू किती आहे त्याच्यापेक्षा मोठी TSची व्हॅल्यू सर्व्हरवर असेल तर तीच रेकॉर्ड्स फेच केली जाणार, सगळी होणार नाहीत. म्हणजे मगाशच्या सिनॅरिओमध्ये तुम्ही ऑफलाईन गेलात त्यावेळेला 100 रेकॉर्ड होती आणि ऑफलाईन गेल्यानंतर 5 रेकॉर्ड ॲड झाली असतील, तर तुम्ही ऑनलाईन येणार तेव्हा फक्त ती 5 रेकॉर्ड नवीन रिफ्लेक्ट होणार. कळलं. जुनी 100 जी ऑलरेडी तुमच्या लोकल डेटाबेसला आहेत ती रिट्राय होणार नाहीत. अशा प्रकारे आपला हा TS काम करणार आहे. तर मग ह्या TSची व्हॅल्यू आपण जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेला आपण अपडेट करणार ती, बरोबर ना. मग ती TSची व्हॅल्यू मी कशी ठरवतो, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू त्या कॉलममध्ये जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे +1 करतो, बरोबर ना. मग तशी मी इथे हे लिहितो, क्वेरी लिहितो. म्हणजे नवीन TSची व्हॅल्यू मिळवण्यासाठी, नवीन TSची व्हॅल्यू म्हणजे काय असणार, लॉंग असणार किंवा एखादी इंटिजर असणार. लॉंग घेऊया डेटा टाईप, कारण इथे TSचा डेटा टाईप आपण लॉंग ठेवला आहे म्हणून. आणि इथे फंक्शनचं नाव काय देतो, गेट न्यू TS. आणि इथे मी क्वेरी लिहितो, क्वेरी सिलेक्ट मॅक्स ऑफ TS फ्रॉम एम्प्लॉई. आता मॅक्स ऑफ TS +1 केलं की काय होणार, मॅक्झिमम TS असणार +1, मला एम्प्लॉई मिळणार. कळलं. मग हे @क्वेरी न वापरता सुद्धा मी लिहू शकतो इथे मॅक्स वगैरे वापरून या पद्धतीने, पण त्याच्यामध्ये फक्त ह्याची व्हॅल्यू रिट्राय होणार नाही, तर अख्खा एम्प्लॉई रिट्राय होणार ज्याचा TS मॅक्झिमम आहे तो. पण मला फक्त TSची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी ही ते क्वेरी मारली. मग आता जर काहीच रेकॉर्ड जर आपल्या डेटाबेसमध्ये नसेल तर मॅक्झिमम TSची व्हॅल्यू काय येणार, इथे नल येणार. आणि नल +1 काय होणार, नल. मग काय उपयोग आहे का, नाही. मग त्याच्यासाठी मॅक्झिमम TSची व्हॅल्यू जर नल असेल तर त्याला 0 कन्सिडर कर आणि मग त्याच्यात +1 मिळव आणि काय ते नवीन TSची व्हॅल्यू दे, असं मला सांगायचं आहे. मग त्याच्यासाठी एक फंक्शन आहे, या नावाचं फंक्शन आहे. या नावाच्या फंक्शनमध्ये आपण काय करतो, पहिली व्हॅल्यू ती देतो जी नल असू शकते. जर ती व्हॅल्यू नल असेल तर काय कर, 0 कन्सिडर कर. जर मॅक्झिमम ऑफ टाइम स्टॅम्प हा जर नल असेल तर 0ने रिप्लेस कर त्याला, आणि जर नल नसेल तर आहे तोच ठेव. म्हणजे मॅक्झिमम टाइम स्टॅम्प समजा 5 असेल तर त्याला 0ने रिप्लेस करणार नाही, आणि मॅक्झिमम टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू जर नल असेल तरच त्याला 0ने रिप्लेस करणार, म्हणजे 0 +1 होणार. कळलं. आणि मॅक्झिमम टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू 5 असेल तर 5 +1 होणार 6. कळलं एवढं. याचा उच्चार कसा आहे तो मला माहीत नाही, कोलेस्के म्हणतात की कसं काय म्हणतात माहीत नाही, पण हेच फंक्शन ओरॅकलमध्ये MySQLमध्ये इफ नल म्हणून लिहिलं जातं. म्हणजे काय, पहिला पॅरामीटर इथे जो देता त्याची व्हॅल्यू जर नल असेल तर त्याला 0ने रिप्लेस कर. कळलं. म्हणजे 0 +1 होणार. आणि जर नल नसेल, समजा 5 असेल तर 5 +1 होणार. कळलं. मग हे जे फंक्शन आहे मला काय मिळवून देतं, नवीन टाइम स्टॅम्प मिळवून देतं. मग आता हा टाइम स्टॅम्प मी इथे वापरणार. जो एम्प्लॉई मला सेव्ह करायचा आहे त्याला टाइम स्टॅम्प काय सेट करणार मी, एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट गेट न्यू टाइम स्टॅम्प. कळलं. तर नवीन टाइम स्टॅम्प 5, 6 किंवा 0, 1 जो काय असेल तो इथे सेट होणार आणि नंतर तो एम्प्लॉई सेव्ह होणार. मग आता आपण हे जे रेस्ट API बनवलेले आहेत ते आपण टेस्ट करून बघूया. ही फाईल मी रन करणार फर्स्ट टाइम आणि त्याच्यानंतर मी इथे हा ट्रायंगलला क्लिक करणार पुढच्या वेळेला रन करताना. इकडे मी पोस्टमॅन ओपन करतो. /emp आणि सेव्ह
/emp सेव्ह. आपण एखादा एम्प्लॉई सेव्ह करून बघूया. आय डी ॲटोमॅटिक जनरेट होणार, आय डी द्यायची गरज नाही. नेम, डेजिग्नेशन, सॅलरी, डिलीटेडची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 असणार आणि टाईमस्टॅम्प ॲटोमॅटिक लागू होणार. मग नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी हे 3 पॉईंट पाठवून बघतो मी. मगाशी जसे एक्सेल शीटमध्ये होते तसे मी टाकतो म्हणजे लक्षात येईल पटकन. केतकी ओनर आणि इकडे आधी बघूया व्यवस्थित रन झाला आहे का. हां, तो म्हणतो आहे की तुम्ही अजून डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहिलेला नाही, नुकता आपण प्रोजेक्ट क्रिएट केला ना. इथे ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये काहीच केलेलं नाही. मग त्याच्यासाठी लागणारा कोड इथून घेतो. आणि इथे डेटाबेसचं नाव देतो मी. सध्या बघूया काय काय नावाचे डेटाबेस आहेत ते. हा जो EMPDB आहे याच्यामध्ये आपण काय ते सगळं स्टोअर करू. EMPDB या डेटाबेसमध्ये जाऊ देत ती सगळी रेकॉर्ड्स. क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट इज इक्वल टू ट्रू, म्हणजे EMPDB नावाचा डेटाबेस नसेल तर तो क्रिएट होणार. आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड काय आहे तो चेक करूया. पासवर्ड रूट आहे. मग इथे युजर नेम रूट, पासवर्ड रूट हे सगळं सेट केलेलं आहे. आता रन करतो म्हणजे आता मागासचा एरर येणार नाही. सर्व्हर व्यवस्थित रन झालेला आहे. आता आपण हे API टेस्ट करून बघूया. सेंड करतो. कुड नॉट सेंड, एरर आला. बघूया. फेल्ड फॉर क्वेरी. इथे काय आपलं चुकलं आहे. सिलेक्ट, स्पेलिंग चुकलं. आता सोडणारच आहे त्यांना 3 वाजता. हां, जा रे जा. इथे हे या फंक्शनचं मी जरा स्पेलिंग चुकवलेलं, कळलं. आता काही एरर नाही आहे आणि सेंड करतो. रिस्पॉन्समध्ये का काही दिसत नाही. आलं. मग इथे त्याने ID ॲटोमॅटिक जनरेट केला 1. नाव केतकी, डेजिग्नेशन ऑनर, सॅलरी. डिलीटेडची व्हॅल्यू आपण पास केली नव्हती, ती बाय डिफॉल्ट 0 म्हणजे डिलीटेड नाही आहे. आणि टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू त्याने बाय डिफॉल्ट 1 दिलेली आहे. आता आपण दुसरा रेकॉर्ड ॲड करूया. यशस्वी मॅनेजर. इथे 8 8 8 8 8
ID ॲटोमॅटिक 2 आणि टाइम स्टॅम्पची व्हॅल्यूसुद्धा त्याने ॲटोमॅटिक इथे 2 केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा कोण होता? हेडली. डेव्हलपर झालं. मग हे आता मी जरा डेटाबेसमध्ये जाऊन बघितलं तर काय दिसणार मला? फॉन्ट साईज तर इथे काय आहे? केतकी, यशस्वी, हेडली यांचे टाइम स्टॅम्प बघा 1 2 3 आलेले आहेत. हां, आता मी काय करतो, जिथे यशस्वी आहे त्या ठिकाणी मी दीक्षा करतो, अपडेट करतो. मग अपडेट करण्यासाठी मला ID ची गरज लागणार. ID 2 झालं 5 मिनटं राहील. ID 2 आणि इथे नेम दीक्षा, त्यानंतर डेजिग्नेशन मॅनेजर आणि इथे सॅलरी. मी इथे टाइम स्टॅम्प वगैरे काय दिला आहे का? नाही. आणि सेंड करतो. सेंड केल्यानंतर इथे अपडेट झालं. आणि आता मी इकडे बघणार तर मगाशी टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू दीक्षासाठी किती होती, यशस्वीसाठी किती होती? 2 होती. ती आता किती झाली? 4 झाली. कळलं? मग आता समजा मी नवीन एखादा कोणतरी ॲड केला या ठिकाणी, गोविंद डेव्हलपर, आणि सेंड केला, तर इथे आता पुढची व्हॅल्यू काय असणार? त्याची किती असणार? 5 असणार. कळलं? आणि त्याच्यानंतर समजा ह्याच्यातलं केतकी हे रेकॉर्ड आहे ते मी डिलीट केलं. समजा डिलीट करणार म्हणजे कसं? इथे ID देणार, कारण कोणतरी डिलीट करणार त्याच्या ID ची गरज आहे. याच्या डिलीटेड कॉलमची व्हॅल्यू 1 करणार, म्हणजे डिलीट केलं असं कन्सिडर करणार. ॲक्च्युअल आपण रिमूव्ह करत नाही. मग आता जेव्हा मी इथे चेक करणार तर इथे काय होणार? डिलीटेडची व्हॅल्यू 1 होणार आणि इथे टाइम स्टॅम्प किती होणार? टाइम स्टॅम्प किती होणार? 6 होणार. ह्याचे मॅक्झिमम प्लस 1. इथे 1 झालं आणि 6 झालं, म्हणजे बॅकएंडचा पार्ट आमचा संपला. मग फ्रंट एंड फ्लटरमधून कसं करायचं हे सगळं सिंक्रोनाइज करायचं SQLite डेटाबेससोबत, फ्लोअरसोबत, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार. मग हे बॅकएंडचं एवढं समजलं ना? मग याच्यामुळे काय होणार की जेव्हा कोणतरी ऑफलाईन जातो आणि पुन्हा ऑनलाईन येतो, तेव्हा ऑफलाईन जाताना त्याच्याकडल्या लोकल डेटाबेसमध्ये टाइम स्टॅम्पची मॅक्झिमम व्हॅल्यू किती होती? मग त्या व्हॅल्यूच्या नंतर जे ॲड झालेले होते तेवढे रेकॉर्ड्स आपण रिट्राईव्ह करू शकतो. कशा प्रकारे रिट्राईव्ह करू शकतो? कशावरून आपण रिट्राईव्ह करू शकतो? तर ही मेथड वापरून. कुठली? ही फाइंड बाय TS ग्रेटर दॅन आपल्याकडचा लोकल डिव्हाइसमधला मॅक्झिमम TS. लोकल डिव्हाइसमधल्या मॅक्झिमम TSच्या नंतर जे कोण ॲड झालेले, म्हणजेच कोण ग्रेटर दॅन मॅक्झिमम TS, ते सगळे आपल्याला रिट्राईव्ह होणार. समजलं? म्हणजे आपण हे टेस्ट करून बघितलं. मग आता हे टेस्ट करून बघूया. याच्यात आपण काय पाठवतो? एक JSON ऑब्जेक्ट पाठवतो ज्याच्यामध्ये आपण ही TSची व्हॅल्यू देतो. मग समजा एखादा एम्प्लॉई, एखादा मोबाईल डिव्हाइस आहे, तो जेव्हा हेडली ॲड केलेला त्यावेळेला ऑफलाईन गेलेला, म्हणजे त्याच्याकडे मॅक्झिमम TSची व्हॅल्यू किती असणार? 3 असणार. कळलं ना? मग त्याच्यानंतर काय झालं ते त्याला माहिती नाही आहे अजून. ॲड अपडेट डिलीट काय ऑपरेशन परफॉर्म झाली ती त्याला माहिती नाही. मग त्याच्यासाठी मी काय करणार? हा API कॉल करणार. कुठला? हा वाला. मॅपिंग काय? पोस्ट. आणि इथे एंड पॉईंट काय आहे? /emp/. त्याला फक्त कुठली व्हॅल्यू पाहिजे? JSON ऑब्जेक्टमध्ये TSची व्हॅल्यू पाहिजे. मग तसं ऑब्जेक्ट पाठवतो इथून /emp/.
आणि जेसॉनच्या ऑब्जेक्टमध्ये त्याला फक्त काय पाहिजे, TS ची व्हॅल्यू. TS ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती होती, 3, कारण हेडलीला ॲड केल्यानंतर तो ऑफलाईन गेला आणि आता नुकता ऑनलाईन येतोय, तेव्हा त्याच्याकडे मॅक्झिमम टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू किती असणार, 3. मग 3 टाइम स्टॅम्पच्या नंतर कोण कोण ॲड झाले तेवढे रिट्राय करतो काय बघूया. मग 3 टाइम स्टॅम्पच्या नंतर काय काय झालंय बघा, टाइम स्टॅम्प 6 वाला आला, टाइम स्टॅम्प 4 वाला आला, टाइम स्टॅम्प 5 वाला आला. कळलं ना, म्हणजे हे 3 पेक्षा मोठे रिट्राईव्ह झाले ना. मग ही रेकॉर्ड्स आहेत ती काय होणार, तुमच्या फ्लटरमध्ये जाणार क्लायंट साईडला. मग या आयडीचा एम्प्लॉई जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर अपडेट करणार, ऑलरेडी एक्झिस्ट नसेल तर नवीन एम्प्लॉई ॲड करणार. कळलं. मग अशा प्रकारे आपण रिडंडन्सी थांबवू शकतो. कळलं, म्हणजे रिपीट जी ऑलरेडी रेकॉर्ड्स आपल्या डेटाबेसमध्ये आहेत ती परत कशाला रिट्राईव्ह करा, ती सोडून जी बाकीची आहेत ॲड अपडेट डिलीट झालेली, आपण ऑफलाईन गेलेलो असताना जे काही सर्व्हरला चेंजेस झाले तेवढेच चेंजेस आपण डाउनलोड करू शकतो. कळलं ना, टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू वापरून. मग ॲक्च्युली इथे टाइम स्टॅम्प म्हणजे काय असतो, 2025, 01 म्हणजे जानेवारी, त्यानंतर 01 म्हणजे त्याची तारीख, त्याच्यानंतर अवर, मिनिट, सेकंद असा असतो. पण कधी कधी एकाच वेळेला एकाच इन्स्टंटला 2-2 रेकॉर्डसुद्धा ॲड होतात. म्हणजे मी बघितलं तर इथे टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू सेम यायची, म्हणून मी त्याच्याऐवजी मी इथे नंबरिंग वापरलं आहे. नंबरिंगने हे काम जरा बरं झालं, रिपीट होत नाही व्हॅल्यू. मग जो फ्रंट एंडचा पार्ट आहे, आपण बॅक एंडचा पार्ट केला, मग फ्रंट एंडचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. म्हणजे आपलं एक फुल स्टॅक फ्लटर ॲप बनणार.